नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय न्याय संहिता BNS यावरचे काही 25 जे आहेत आपण MCQs या भागात बघूया. मित्रांनो, विनंती आहे आपल्याला की आपण जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ आपले शेअर करत चला. मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर ते जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा, MCQ मध्ये आपण पहिला घेत आहोत तो विच न्यू फॉर्म ऑफ पनिशमेंट हॅज बीन इंट्रोड्यूस इन BNS फॉर मायनर ऑफेन्सेस. तर मायनर ऑफेन्सच्या संदर्भात नवीन कुठली पनिशमेंट ॲड झाली तर ती आहे कम्युनिटी सर्व्हिस. यामध्ये 4 ऑप्शन वेगवेगळे दिले आहेत, पण कम्युनिटी सर्व्हिस हा लक्षात ठेवायचा आहे. विच सेक्शन ऑफ BNS क्रिमिनलाइजेस मॉब लिंचिंग, अ प्रोव्हिजन ॲब्सेंट इन IPC. तर मॉब लिंचिंग जे तर तो ऑफेन्सच नवीन ॲड झालेला आहे, तर त्याच्या संदर्भात सेक्शन 304 मध्ये पनिशमेंट दिलेली आहे. तर मॉब लिंचिंग हा एवढा सिरियस कन्सिडर केला आहे की याच्यामध्ये डेथ पण पनिशमेंट दिलेली आहे नवीन कायद्यानुसार. अंडर विच न्यू ऑफेन्स ॲड्रेसेस क्राईम्स कमिटेड बाय गँग ऑर सिंडिकेट्स. तर गँग आणि सिंडिकेट्सने कुठल्या प्रकारचे ऑफेन्सेस केल्यानंतर त्यांना चार्ज केला जाईल. बघा, इथं सायबर फ्रॉड, ऑर्गनाइज क्राईम, पेटी ऑफेन्स, सेडिशन हे दिले आहेत. तर ऑर्गनाइज क्राईम जो आहे सेक्शन 111 ते 114, 111 ते 114 अंडर BNS विच न्यू ऑफेन्स ॲड्रेसेस क्राईम्स कमिटेड बाय गँग्स ऑर सिंडिकेट्स. तर त्यामध्ये ऑर्गनाइज्ड क्राईम हा जो क्राईम आहे 111 ते 114, तर तो BNSच्या ऑर्गनाइज क्राईमच्या डेफिनेशनमध्ये येतो. त्यानंतर विच सेक्शन ऑफ BNS इंट्रोड्यूस पनिशमेंट फॉर सेक्शुअल इंटरकोर्स ऑब्टेन थ्रू फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज. तर खोटं प्रॉमिस केलं असेल मॅरेजचं आणि सेक्शुअल इंटरकोर्स केला असेल तर त्यासाठी सेक्शन 69 खाली पनिशमेंट आहे. व्हॉट मेजर कॉलोनियल इरा ऑफेन्स हॅज बीन रिमूव्ड इन BNS. BNS मधून कुठला जो कॉलोनियल ब्रिटिशकालीन जे कायदा आहे तर तो ऑफेन्स आहे तो रिमूव्ह केला आहे. त्यामध्ये बघा, सेडिशन आणि ॲडल्टरी हे 2 आहेत, तर ते रिमूव्ह केले आहेत नवीन कायद्यामध्ये. व्हॉट इज द पनिशमेंट फॉर गँग रेप ऑफ मायनर अंडर BNS. तर मायनरच्या गँग रेपसाठी BNS मध्ये लाईफ इम्प्रिझनमेंट आणि डेथच्या प्रोव्हिजन केले आहेत. विच न्यू ऑफेन्स अंडर BNS ॲड्रेस डिजिटल एज क्राईम्स. तर डिजिटल एज क्राईम ते जे आहेत तर A आणि B याच्यामधील आहे. सायबर स्टॉकिंग आणि डिजिटल फोर्जरी हे 2 जे आहेत तर ते नवीन डिजिटल इरामधले क्राईम्स आहेत असं म्हटलेलं आहे. विच न्यू प्रोव्हिजन इन BNS ॲड्रेसेस क्राईम्स अगेन्स्ट वुमेन ड्युरिंग प्रेग्नन्सी. महिला प्रेग्नंट असेल तर त्यावेळेसच्या सोबत जो काही क्राईम केला असेल तर तो सेक्शन 86 खाली कन्सिडर केला जातो. सेक्शन 86 जे तर ते क्राईम अगेन्स्ट वुमेन ड्युरिंग प्रेग्नन्सी यामध्ये ते ते कव्हर करतं. अंडर BNS विच ऑफेन्स नाव इन्क्लूड जेंडर न्यूट्रल लँग्वेज. तर बघा, रेप आणि सेक्शुअल हॅरेसमेंट हे 2 जे आहेत त्याच्यामध्ये जेंडर न्यूट्रल लँग्वेज वापरण्यात आली आहे. भविष्यकाळामध्ये पुरुषही त्या गोष्टीचा वापर करू शकतील त्या ऑफेन्सेसचा. विच न्यू कॅटेगरी ऑफ क्राईम्स हॅज बीन ॲडेड अंडर BNS टू टॅकल टेररिझम फायनान्सिंग. तर टेररिझम फायनान्सिंग जे दहशतवादाला आर्थिक खतपाणी घालणं, तर त्यासाठी पण नवीन टेररिस्ट फायनान्सिंग हा नावाचा जो कन्सेप्ट आहे तर तो कायद्यामध्ये आणला आहे, टेररिस्ट फायनान्सिंग. तर त्याच्या अंतर्गत जर दहशतवादाला कोणी पैसा पुरवत असेल किंवा फायनान्स करत असेल तर त्याला त्याखाली पनिशमेंट दिली जाईल. व्हॉट इज द पनिशमेंट इंट्रोड्यूस्ड फॉर ऑर्गनाइज क्राईम अंडर BNS. तर ऑर्गनाइज क्राईम जे सेक्शन 111 ते 114 त्यामध्ये लाईफ इम्प्रिझनमेंट आणि ऑर डेथ किंवा पेनल्टी ह्या जो आहे तर ती प्रोव्हिजन केली आहे. विच न्यू प्रोव्हिजन इन BNS डील्स विथ द क्राईम्स कमिटेड युझिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जर एखादा ऑफेन्स केला असेल तर तो सेक्शन 113 अंतर्गत तो पनिशेबल आहे. विच कॉलोनियल इरा टर्म हॅज बीन कम्प्लिटली रिमूव्ड इन BNS. तर सेडिशन जे आहे तर सेडिशन ते कम्प्लिटली रिमूव्ह केले. सेडिशन म्हणजे राष्ट्रद्रोह, राजद्रोह. विच न्यू पनिशमेंट ऑप्शन अंडर BNS इन्फॅसाइजेस रिफॉर्मेटिव्ह जस्टिस. तर कम्युनिटी सर्व्हिस जे आहे तर ते रिफॉर्मेटिव्ह काइंड ऑफ पनिशमेंट जे आहे त्यामध्ये पनिशमेंटमध्ये आपण रेट्रिब्युटिव्ह, रिफॉर्मेटिव्ह जे बघतो तर तशा पद्धतीने रिफॉर्मेटिव्ह पार्ट आहे तो पनिशमेंटचा. विच सेक्शन ऑफ BNS इंट्रोड्युसेस स्ट्रिंजंट पनिशमेंट फॉर मॉब लिंचिंग. मॉब लिंचिंगसाठी 304 खाली पनिशमेंट दिलेली आहे, तो एक सिरियस ऑफेन्स म्हणून कन्सिडर केला आहे. विच न्यू ऑफेन्स अंडर BNS क्रिमिनलाइजेस सेक्शुअल ॲक्ट अंडर फॉल्स प्रॉमिस ऑफ एम्प्लॉयमेंट. तर सेक्शन 76 खाली फॉल्स प्रॉमिस ऑफ एम्प्लॉयमेंट देऊन सेक्शुअल ॲक्ट जर केला असेल तर तो पनिशेबल आहे. विच न्यू फॉर्म ऑफ पनिशमेंट हॅज बीन इंट्रोड्यूस्ड इन BNS फॉर पेटी ऑफेन्स. तर पेटी ऑफेन्ससाठी कम्युनिटी सर्व्हिस आपण बघितलेला आहे की तो एक नवीन पनिशमेंट दिलेली आहे. What is the maximum punishment for mob lynching resulting in death under BNS?
तर मॉब लिंचिंगसाठी मॅक्झिमम डेथ पेनल्टी जी आहे तर ती पनिशमेंट म्हणून इंट्रोड्यूस केली आहे. अंडर BNS व्हॉट इज द पनिशमेंट फॉर गँग रेप ऑफ अ मायनर बिलो 18 इयर्स एज. तर मायनरच्यासाठी लाईफ ऑर डेथ आहे बघा. विच न्यू प्रोव्हिजन इन BNS मॅन्डेट्स कम्पेन्सेशन इन हिट अँड रन केसेस. तर त्याच्यामध्ये मॅन्डेटरी कम्पेन्सेशन जे आहे तर ते त्याचे प्रावधान केलेलं आहे. व्हॉट इज द पनिशमेंट फॉर ऑर्गनाइज्ड क्राईम अंडर BNS. तर ऑर्गनाइज्ड क्राईमसाठी डेथ आणि लाईफ इम्प्रिझनमेंट आपण. व्हॉट इज द पनिशमेंट फॉर ऑर्गनाइज्ड क्राईम अंडर BNS. तर बघा लाईफ इम्प्रिझनमेंट आणि डेथ हे दोन आहेत. नंतर विच पनिशमेंट प्रिन्सिपल इज एम्फसाइज्ड इन BNS फॉर मायनर ऑफेन्सेस. तर रिफॉर्मेटिव्ह जो पार्ट आहे तर तो त्यामध्ये वापरलेला आहे. अंडर BNS व्हॉट इज द मॅन्डेटरी मिनिमम पनिशमेंट फॉर ग्रीवियस हर्ट कॉझिंग परमनंट डिसेबिलिटी. तर लाईफ आणि 10 किंवा 10 वर्षापर्यंत ग्रीवियस हर्टमध्ये इथे पनिशमेंट दिलेली आहे. विच न्यू पनिशमेंट प्रोव्हिजन अप्लाइज टू मेडिकल नेग्लिजन्स अंडर BNS. तर 5 वर्षापर्यंत डॉक्टर आणि 10 वर्षापर्यंत इतरांना मेडिकल नेग्लिजन्ससाठी इथं पनिशमेंट BNS नुसार जी आहे ती सेट करण्यात आली. तर अशा पद्धतीने 25 आपले MCQs आहेत मित्रांनो. धन्यवाद. परत एकदा विनंती आपल्याला, चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.